नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर मिक्सचर अँड एलिगेशनच्या संदर्भात बघत असताना मिश्रण हा जो टॉपिक आहे तो संपूर्णपणे आपण या ठिकाणी संपवलेला आहे। सर्व प्रॅक्टिस क्वेश्चन त्याच्यावरती घेतले होते आणि प्रत्येक व्हरायटीचा प्रत्येक टाईपचा क्वेश्चन त्या ठिकाणी प्रत्येक लेवलचा क्वेश्चन त्या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे कालच्या लेक्चरमध्ये। ओके, तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज आपल्याला एलिगेशनला सुरुवात करायची होती आणि एलिगेशन म्हणजेच एकत्रीकरण हे जे आहे हे कुठलं सब टॉपिक नाही, गुणोत्तर प्रमाणमध्ये एक सब टॉपिक येतो मिश्रणे आणि एकत्रीकरणे, जे की डिपेंडंट असतं कशावरती, गुणोत्तर आणि प्रमाणावरती। गुणोत्तर आणि प्रमाणाच्या मूलभूत संकल्पनेच्या संदर्भात, संरचनेच्या संदर्भात आपण व्यवस्थित सर्व लेक्चर्स त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत। PYQ सुद्धा त्याच्यामध्ये झालेले होते। पोलीस भरतीचे ग्रुप बी चे आणि ग्रुप सी चे PYQs त्या ठिकाणी आपण आहे ना कंप्लीट केलेले होते। एक मिनिट माफ करा, थोडंसं आपण वॉल्यूम करून घेऊ जेणेकरून आपल्याला नंतर डिस्टर्ब होणार नाही चालू लेक्चरमध्ये। ओके, चलो तर सुरुवात करू। आज आपल्याला काय बघायचं होतं, त्यापैकी जो सब टॉपिक होता मिश्रण आणि एकत्रीकरण। तर मिश्रण हे एक टॉपिक होतं जे की आपण व्यवस्थित सर्व लिक्विडच्या संदर्भात, दूध पाणी असेल, दारू पाणी असेल, किंवा रसायन आणि पाणी असेल, किंवा संमिश्र असतील, धातू असतील वेगळे, जस्त आणि तांबे असेल, तांबे आणि कथील असेल, असे सर्व प्रकारचे क्वेश्चन कंप्लीट केल्याच्या नंतर आज आपल्याला बघायचं आहे त्यातलाच एक आणखीन एक सब कॉन्सेप्ट म्हणता येईल, टॉपिक म्हणता येणार नाही, तो आहे एकत्रीकरणाचा, ज्याला की एलिगेशन असं म्हणतो। तर या ठिकाणी सुरुवात करण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण करून देतो, जे विद्यार्थी या ठिकाणी लेक्चरला बसलेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी हातामध्ये वही पेन घ्यायचा आहे। बोर वाटत असेल व्यवस्थित फ्रेश होऊन घ्या, एखादा कप कॉफी घ्या, एखादा कप चहा घ्या आणि माइंड फ्रेश करून ना आज आपण काहीतरी नवीन कॉन्सेप्ट शिकणार आहोत। आणि हे कंप्लीट झाल्याच्या नंतर गुणोत्तर आणि प्रमाण चॅप्टरच्या संदर्भात ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट आपली क्लिअर झालेली आहे। हे एक आनंद, या गोष्टीचा एक सॅटिस्फॅक्शन तुमच्यामध्ये असेल। ओके, चला, तर आतापर्यंत गोष्टी व्यवस्थित समजलेल्या असतील तर हा सुद्धा चॅप्टर व्यवस्थित समजेल निश्चितपणे। प्रत्येक टाईपचा आपण बघणार आहोत या ठिकाणी। भलेही सरळ सेवा भरतीला या ठिकाणी खूप जास्त अवघड क्वेश्चन येणार नाहीत, मात्र सर्व प्रकारच्या क्वेश्चनची तयारी या व्हिडिओमध्ये करून घेणार आहे। PYQ बघत असताना मात्र आपण पेपर वाईज PYQ बघणार आहोत, जसं की अगोदर पोलीस भरती असेल, त्याच्यानंतर TET टेट असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, आणि त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल। याच्यामध्ये नंतर लेटर फेजमध्ये मी जे केंद्र सरकारकडून राबवले जाणारे एक्झाम्स आहेत, SSC असेल, SSC GD असेल, SSC CGL असेल, CHSL असेल, SBI क्लर्क असेल, हे सर्व IBPS असेल, POच्या वगैरे या किंवा तलाठीचे असतील, तर या सर्व PYQचा सुद्धा समावेश आपण टाईमनुसार या ठिकाणी मी ॲड करत जाणार आहे। आणि प्लेलिस्ट जे आहेत चॅनलच्या या ठिकाणी याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओज या ठिकाणी सिरियली अवेलेबल आहेत। एवढी माहिती मी तुम्हाला सांगितलेली होती। आता तर जास्त वेळ न घालवता आपण कॉन्सेप्टला सुरुवात करू। तर सर्वांनी वही आणि पेन हातात ठेवून या ठिकाणी चॅप्टरला सुरुवात करायची आहे। बघा काय दिलेलं आहे, एलिगेशन ही एक एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये एक सिंपल एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणला सगळ्यात आधी, तर आपल्याला सांगितलेलं असतं जसं की ना दोन या ठिकाणी क्वांटिटीज दिलेले आहेत आपल्याला। दोन या ठिकाणी काय दिलेले आहेत, क्वांटिटी दिलेल्या असतात, जसं की ही असेल क्वांटिटी 1 असेल आणि ही असते क्वांटिटी 2, क्वांटिटी 2। आता हे आहे ना दोन संख्या कशाच्या संदर्भात दिलेल्या असतात, हा एक्झाम्पल अगोदर आहे ना व्यवस्थित समजावून घेऊ आपण या ठिकाणी। तर हे समजावून घेण्यासाठी मी काय करेन, या ठिकाणी आहे ना आपण याचा उपयोग करू। सपोज करा एक दुकानदार आहे आणि त्याने दुकानामध्ये काय केलं, चित्रकला एवढी बेस्ट नाही आहे बट तरी सुद्धा आहे ना काढण्याचा प्रयत्न करेन मी या ठिकाणी, तुम्हाला समजेल थोडासा आहे ना तुमचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये बनून राहिला पाहिजे। याच्यासाठी एक शिक्षक हा चांगला चित्रकार सुद्धा असणं आवश्यक आहे, चांगला कलाकार सुद्धा असणं आवश्यक आहे। चल, तर हे काय केलं, हे गोण्या ठेवलेले आहेत किंवा आपण कंटेनर म्हणू, या कंटेनरमध्ये त्यानं काय ठेवलेलं आहे, तांदूळ भरून ठेवलेला आहे। आता तांदूळ खरेदी केलं आणि दुकानात आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, याची एक विक्री किंमत ठरवली। विक्री किंमत काय ठरवली की बाबा हा जो तांदूळ आहे तर याचा दर ठरवला 50 रुपये प्रति kg, आणि दुसरा जो तांदूळ आहे तर त्या दुसऱ्या तांदळाचा रेट ठरवला त्यांनी 100 रुपये प्रति kg। कॉन्सेप्ट इथंच तुमची क्लिअर होणार आहे। एलिगेशन म्हणजे काय, एकत्रीकरण म्हणजे काय, नेमके नंबर काय दिले असतात आणि टार्गेट कशावरती असतं आपलं। ओके, तर आहे ना या मूलभूत ज्यावेळेस संकल्पना सांगत असेल एकदम फोकस तुमचा या ठिकाणी एका सेकंदासाठी सुद्धा हलायला नको। प्रॅक्टिस क्वेश्चन करत असताना ना माझ्यापेक्षा जलद गतीने ना तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह कराल, त्यावेळेस आहे ना तुम्ही थोडंसं माझ्याकडे लक्ष नाही दिलं तरी सुद्धा चालेल,
मात्र तेव्हा लक्ष न देण्यासाठी आता इथं पूर्ण लक्ष देणं आवश्यक आहे. त्यावेळेस तिथं क्वेश्चन माझ्या अगोदर तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ओके चलो. तर काय केलं त्यानं दुकानामध्ये एक 50 रुपये किलो प्रति किलोग्रामचा तांदूळ आणला आणि दुसरा एकदम हाय क्वालिटीचा 100 रुपये प्रति किलोग्रामचा तांदूळ आणला. आता हे दोन्ही तांदूळ आणून ठेवल्याच्या नंतर त्यानं विक्रीला ठेवले समोर डिस्प्लेला काउंटरला. ज्यावेळेस गिराईक यायचं, आपण जसं जातो दुकानात, आपण कधी विचारतोय ना तांदूळ हवाय तर कोणत्या कोणत्या क्वालिटीचे आहेत. मग त्यांनी सांगितलं की हे आहे बाळा 50 रुपये किलो आणि हे तांदूळ आहे 100 रुपये किलो. मग आपण म्हणतो बघू थोडंसं तांदूळ. मग 4 दाणे तो आहे ना आपल्या हातावरती आणून देतो की हे 50 आहे. मग आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांना बघितलेलं असतं, असं थोडंसं तांदूळ फुसतो. ओके, मग त्याच्यावरती फुंकर मारतो. मग बघतो अच्छा काय कळतं काय मला माहिती नाही. मग वापस देतो. मग म्हणतो दुसरं दाखवा. मग दुसऱ्या प्रकारचा तांदूळ आणून देतो. हे घ्या, हे 100 रुपये प्रति किलोग्रामचा आहे. हां, ह्याला बघून थोडंसं आहे ना डोळ्यांच्या बाहुल्यांचा आकार थोडासा बदलतो. हां, हे छान आहे. ओके, बट दुसरी एक गोष्ट मनात काय येते, यार हे पसंत पडत नाहीये कारण हे 50 रुपये किलो आहे आणि हे परवडत नाहीये कारण हे 100 रुपये किलो आहे. आणि ही संपूर्ण जी स्टोरी सांगते ती मध्यम वर्गीयांसाठी आहे बरं. हाय क्लास एक्झिक्युटिव्ह क्लास मधले कुणी आहे ना स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील तर आहे ना मे बी त्यांना हे रिलेट होणार नाही. त्यांच्या इथं काय असतं, बासमती राईस आणायचं आपल्याला, चांतारा ब्रँडचा आणायचं आहे. ऑर्डर दिलं, ब्लिंकिटवाले वगैरे आहे ना डिलिव्हर करून जातात. ओके, त्या विद्यार्थ्यांसाठी नसेल. जे विद्यार्थी दुकानात खरेदीसाठी जातात, जे विद्यार्थी त्यांचं हे रिलेट करू शकणारं एक्झाम्पल आहे. सांगितलं त्याने हे 50 रुपये किलो, हे 100 रुपये किलो. आपल्याला हे घेतलं तरी काही त्याच्यातलं समजलं नाही, हे घेतलं तरी त्याच्यातलं काही समजलं नाही. त्यासाठी आहे ना एक हाडाचा शेतकरी असणं आवश्यक आहे. कोणता गहू चांगला आहे, कोणता नाही, कोणतं तांदूळ चांगला आहे, कोणतं नाही, हे समजण्यासाठी आहे ना त्यांचा कलर किती बदललाय वगैरे बऱ्याच फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. बऱ्याच वेळा आहे ना आपण कलिंगड म्हणजे खरेदी करण्यासाठी जातो. मग आपण त्याला सांगतो आपल्याला तर काय कळत नाही. मग आपण काय म्हणतो, हो 5 रुपये एक्स्ट्रा घे किंवा 5 रुपये एक्स्ट्रा पण आपण देत नाही. काय कर भैया, तुझ्यावरती भरोसा आहे, तूच दे, चांगला बघून दे. मग तो काय करतो भैया, असं कलिंगड उचलतो आणि त्याच्यावरती टॅप करतो आणि तो पण सेम चेहऱ्याचा हावभाव, गेस्चर, बाहुल्यांचा आकार वगैरे, मग तो खाली ठेवतो. दुसरा घेतो, मग त्याच्यावरती टॅप करतो. असं कॉन्फिडन्स दाखवतो की ना त्याला माहिती की याच्या आतमध्ये काय आणि याच्या आतमध्ये कसं आहे. मग तो म्हणतो गेलो साप. आपण खुश. आपल्यासाठी त्यांना आहे ना पहिलं ठेवून दुसरं चेक करून दिलं. मग एक क्युरियोसिटी म्हणून आहे ना मी मार्केटमध्ये जे बागवान असतात त्यांना विचारलं की हे नेमकं आहे ना तुम्ही ओळखता कसं. म्हणजे कोण सांगेल, आता माझ्या मित्रांपैकी एक व्यक्ती होता जो कलिंगड विकत होता. त्यावेळेस एक सिच्युएशन अशी आली की मला विचारावं वाटलं की ना तुम्ही हे कसं ओळखता. ओके, आम्ही पिकवलंय, आम्ही 2 एकर कलिंगड लावलंय, आम्हाला समजलं नाही की आतमध्ये पांढरा आहे की गुलाबी आहे की लाल आहे, तुम्ही कसं काय ओळखता. तो म्हणतो काही नसतं, गिरायकाचं समाधान असतं. पहिलं कलिंगड उचलायचं, 2 वेळेस टॅप करायचं ठेवायचं, दुसरं उचलायचं, टॅप करायचं ठेवायचं, तिसरा मग टॅप करून असं कानाजवळ आणून टॅप करायचं आणि द्यायचं, बस गिरायक खुश. मग त्याचा कलर कसाही असेल मध्ये, याच्याशी काही घेणं देणं नाही. हे अशी गोष्ट झाली. मग आपण बघितलं, आपल्याला काय वाटतं हे कमी क्वालिटीचं आहे. ओके, हे कसं घ्यावं हे मनाला पटत नाही. आणि हे आहे एकदम हाय क्वालिटीचं आहे, क्वालिटी छान आहे, दिसायलाच ते एकदम पॉलिश केलेलं दिसतात, मात्र रेट किती याचा 100 रुपये. मग आपण काय करतो, दुसऱ्या दुकानात जातो. हा परवडत नाहीये आणि हा हलका वाटतोय. मग दुकानदाराच्या पुढे ना ते संकट निर्माण झालं की यार हे पण तांदूळ विकलं जात नाही कारण हे महाग आहे म्हणून, आणि हे खराब क्वालिटीचं म्हणून हे पण तांदूळ विकलं जात नाही. आता करावं काय. मग मे बी आहे ना आता हे हायपोथेटिकल कंडिशन क्रिएट करतो की त्या दुकानामध्ये आहे ना एक होतकरू असलेला, कष्ट करत असलेला एक विद्यार्थी जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. कारण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची ना बुद्धी कशी असते, एकदम तल्लख असते, एकदम अटेंटिव्ह असतात. तो काय म्हणला, सिंपल आहे, काय करायचं आहे काका, काय करा, मी तुम्हाला एक सजेशन देतो, लहान तोंडी मोठा घास येतो. काय करा, यातलं काही तांदूळ घ्या आणि यातलं काही तांदूळ घ्या आणि ते मिक्स करा. ओके, आणि मिक्स करून आहे ना त्याचा एक दर ठरवा. मग दुकानदारनी काय म्हणलं, याचा 1 किलो घेतला आपण, हे किती झालं 100 रुपये, आणि याचा 1 किलो घेतला, हे किती झालं 50 रुपये. 2 किलो झालं, हे 2 किलो किती रुपयाचे झाले, 150 रुपयाचे झाले. तर जर मी रेट 70 रुपये ठेवला तर मला लॉस होईल ना याच्यामध्ये. तर 2 किलो विकलं तर मला किती रुपये भेटतील याच्यामध्ये, 140 रुपये भेटतील. बट मला विकायचं किती होतं, हे आणि हे 1-1 किलो मिळून
मला 150 रुपये यायला पाहिजे होते, बट भेटले किती? 140 रुपये. मला जर याचा रेट 70 रुपये ठेवायचा असेल तर कोणत्या गुणोत्तरात मिसळायला पाहिजे? मला जर याचा रेट 80 रुपये ठेवायचा असेल, कशाचा रेट? एक नवीन रिकामं कंटेनर आणलं आणि त्याच्यामध्ये काय केलं, यातलं काही तांदूळ आणि यातलं काही तांदूळ काय केलं आपण? मिक्स केलं आणि याचं रेट किती ठेवायचं आता? 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. मग रेट ठेवलं, मग कोणत्या प्रपोर्शन मध्ये मिळवावं? मग त्या विद्यार्थ्यांनी काय सांगितलं, मी हा चॅप्टर आहे ना बघितलेला आहे कुठल्या तरी युट्यूब चॅनलवरती, आणि तिथं काय होतं, जर पहिलं तांदूळ 50 रुपयाचं असेल आणि दुसरं तांदूळ 100 रुपयाचं असेल आणि दोघांचं एकत्रीकरण केलेलं जे तांदूळ आहे त्याचा दर जर 80 रुपये ठेवायचा असेल तर अशी मांडणी करा आणि त्यातून काय करा, या दोघांमधील अंतर काढा, डिफरन्स, फरक. 80 आणि 50 मधला फरक किती रुपये येतो? 30 रुपये येतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची असते, हा डिफरन्सचा या ठिकाणी आहे ना कॉन्सेप्ट आहे. आणि 100 आणि 80 मधला फरक किती आहे? 20 या ठिकाणी. तर हे 0 आणि 0 कॅन्सल आलं, 2-3 हे गुणोत्तर आलं. याचा अर्थ काय? 50 रुपयेवाले किती किलो घ्यायचे? 2 किलो घ्यायचे. 100 रुपयेवाले किती किलो घ्यायचे? 3 किलो घ्यायचे. अशा पद्धतीने टोटल किती किलो होतात? हे 5 किलो. 5 किलो तांदूळ मिक्स करून ठेवायचा आणि त्याचा रेट किती ठेवायचा? 80 रुपये. आणि 80 रुपयाला विकल्याच्या नंतर या गुणोत्तरामध्ये मिक्स करून 80 रुपये त्याची विक्री किंमत ठेवल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचा रेटमध्ये फरक पडणार नाही. मग दुकानदार खुश, विद्यार्थी खुश. आपलं कुठंतरी ऍप्लिकेशन करता आलं ना, जे नॉलेज होतं त्याचं. ओके. बुद्धी नसेल तर ज्ञान व्यर्थ असतं, लक्षात ठेवा. अर्थ नसेल तर शब्द व्यर्थ असतात. परोपकार नसेल तर मनुष्य व्यर्थ असतो. गुण नसेल तर रूप व्यर्थ असतं असं म्हणतात. त्याच्यानंतर सदुपयोग नसेल तर धन व्यर्थ असतं. साहस नसेल तर तलवार व्यर्थ असते. प्रेम नसेल तर जीवन व्यर्थ असतं. आणि जर सत्सत विवेक बुद्धी किंवा विनम्रता जर नसेल तर विद्या व्यर्थ असते. ते लक्षात. विद्या खऱ्या रूपात पाहिजे असेल तर तुमच्याजवळ विनम्रता असायला पाहिजे. तुमचं रूप चांगलं असायला पाहिजे तर तुमचे गुण चांगले असायला पाहिजे. तुमच्याजवळ तलवार हवी असेल तर तुमच्यामध्ये साहस सुद्धा असायला पाहिजे. तुमची पूजा जर चांगली असायला पाहिजे तर तुमची श्रद्धा चांगली पाहिजे. श्रद्धा नसेल तर पूजेला अर्थ नाही. गुण नसेल तर रूपाला अर्थ नाही. अर्थ नसेल तर शब्दाला अर्थ नाही. या पद्धतीने. ओके. चल, जस्ट असंच सांगितलं. मॅथ्सचे टीचर आहे ना, फिलॉसॉफी खूप सांगतात हा आपले. तर हे समजलंय सगळ्यांना काय केलं आपण नेमकं. तर आता मागच्या स्लाइडमध्ये येऊ आपण. आपण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की क्वांटिटी फर्स्ट आणि क्वांटिटी सेकंड. चला, एक माल आहे दुकानदाराकडे, एक पदार्थ आहे ज्याचा की रेट किती आहे? 4 रुपये आहे. आणि इकडं याचा रेट किती आहे? 10 रुपये आहे. आता या दोघांना काय करायचंय? मिक्स करून विकायचं आपल्याला. या दोन्ही क्वांटिटीजना काय करायचं आहे? हे रेट दिलेले आहेत आपल्याला. ज्यावेळेस दर दिलेला असतो त्यावेळेस काय निघते? क्वांटिटी निघते. कसं ते मी सगळं एक्सप्लेन करेन. 4 आणि 6 रुपये दर असेल, 4 आणि 10 रुपये दर असेल तर त्याचा दर जर आता नवीन 6 रुपये ठेवायचा असेल आपल्याला, तर त्यावेळेस कोणत्या गुणोत्तरात ते मिक्स करायला पाहिजे आपण? गुणोत्तर काय असायला पाहिजे? तर या ठिकाणी तिरकस पद्धतीने काय करायचं? या दोघांमधला फरक लिहायचा. मोठी संख्या 10 आहे, छोटी संख्या 6 आहे. तर 10 आणि 6 मधला फरक किती? 10 वजा 6 बरोबर 4. आणि 4 आणि 6 याच्यामध्ये 6 मोठा आहे, 4 लहान आहे. 4 आणि 6 मधला फरक किती आला? 6 - 4 = 2. तर शेवटी या ठिकाणी काय आलं? आन्सर 4 आणि इकडे किती आले? 2 आले. मग याचं गुणोत्तर किती बनतं? बे 1 बे, बे 2 4, 2 1 हे याचं गुणोत्तर येतं. ॲलिगेशन ही प्रक्रिया आहे. काय सांगतोय मी? ॲलिगेशन, एकत्रीकरण ही प्रक्रिया आहे. हा कुठला सेपरेट चॅप्टर नाही, हा कुठला सेपरेट कॉन्सेप्ट नाहीये. ही प्रोसेस आहे क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी. क्वेश्चन कोणत्या प्रकारचा असतो? आणखीन एक क्वेश्चन बघू या ठिकाणी. ओके. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? सपोज करा की एका दुकानदारकडे आहे ना 60 रुपये किलोचा तांदूळ आहे, 60 रुपये प्रति किलोचा तांदूळ आहे आणि 64 रुपये प्रति किलोचा तांदूळ आहे. 64 रुपये प्रति किलोचा तांदूळ आहे. जर यांचा रेट 62 रुपये प्रति किलो ठेवायचा असेल तर ते तांदूळ कोणत्या गुणोत्तरात मिसळायला पाहिजे? तर सरळ सरळ मेथड सांगितली. कुठल्याही बुकमध्ये काढून बघा, मेथड सांगितलेली असते. 64 आणि 62 मधला डिफरन्स किती येतो? 64 आणि 62 मधला फरक किती येतो? 2 येतो या ठिकाणी. आणि 62 आणि 60 मधला फरक, 62 आणि 60 मधला फरक म्हणजेच
मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा, आन्सर किती येतं या ठिकाणी 2. तर गुणोत्तर काय आलं 2 2. तर 2 1 2 2 1 2 या ठिकाणी गुणोत्तर किती आलं 1 असे. तर मिक्स करत असताना हे दोन्ही सुद्धा जे आहेत ओके तर या दराचा जो काही तांदूळ असेल, कुठलीही वस्तू असेल, या दराचा जो काही तांदूळ असेल ते दोन्ही कोणत्या गुणोत्तरामध्ये 1:1 म्हणजे हा सुद्धा 1 किलो आणि हा सुद्धा 1 किलो या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे. हा क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन दिलेला असेल तर या पद्धतीने त्याला सॉल्व्ह केलं जातं. आता ॲलिगेशन मध्ये ना फॅक्ट्स काय काय सांगतोय मी बघा या ठिकाणी ओके. ॲलिगेशन मध्ये या ठिकाणी दिलेली असते फर्स्ट क्वांटिटी, या ठिकाणी दिलेली असते सेकंड क्वांटिटी ओके. फोकस करा व्यवस्थित त्याच्यामध्ये. खूप काही आहे ना, एकदम कॉम्प्लेक्स गोष्टी नाही आहेत ओके, विचलित करणाऱ्या गोष्टी नाहीत, एकदम सिंपल गोष्टी आहेत. 2 क्वांटिटीज दिलेल्या असतील या ठिकाणी. सपोज करा या ठिकाणी जी काही राशी दिलेली असते, जी काही संख्या दिलेली असते, या 2 संख्या ज्या दिलेल्या असतात नेहमी यांची सरासरी दिलेली असते, सरासरीची संख्या दिलेली असते. याचा अर्थ या ठिकाणी ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्यांच्या दरम्यानचीच संख्या या ठिकाणी दिलेली असते. या ठिकाणची संख्या कधीही 10 पेक्षा मोठी असणार नाही आणि या ठिकाणची संख्या कधीही 4 पेक्षा लहान असणार नाही. म्हणजेच इथली संख्या जी आहे 4 ते 10च्या मधील संख्या असते, 4 ते 10च्या मधली संख्या असते. तरच असं मधली संख्या दिलेली असेल तरच आपल्याला त्याचा फरक काढता येतो आणि त्याचं गुणोत्तर काढता येतं. तर आता नेक्स्ट स्लाइड मध्ये या ठिकाणी काय दिलेलं आपण मगाशी काय बघितलं, आणखीन एक आपण या ठिकाणी ना स्लाइडचा उपयोग करू. चलो तर या ठिकाणी बघा काय सांगतोय. सपोज करा इथं जर आपल्याला काय दिलं, मगाशी क्वेश्चन बघितला आपण 60 रुपये आणि इथं बघितला 64 रुपये बरोबर, 64 रुपये आणि इथं रेट किती ठेवला आपण 62 रुपयाचा रेट ठेवला. तर यांचा फरक किती आला 2 आला आणि 64 आणि 62चा फरक सुद्धा किती आला 2 आला. मग आपण गुणोत्तर किती सांगितलं 1:1 ओके. आणि जर हा क्वेश्चन असा असता दुकानदाराकडे 60 रुपये प्रति किलोग्रामचा तांदूळ आहे आणि 64 रुपये प्रति किलोग्रामचा तांदूळ आहे, पर केजीचा तांदूळ आहे आणि या दोघांना मिक्स करून जे तांदूळ बनतं तर त्या तांदळाचा रेट 62 रुपीज पर केजी, 62 रुपये प्रति किलोग्राम जर ठेवायचं असेल तर इथं जे गुणोत्तर येतं हे गुणोत्तर काय येतं, हे तर काय आहे ही खरेदी किंमत आहे. काय आहे खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत दिलेलं असेल तर इथं जे असतं ते गुणोत्तर किलोग्रामचं असतं. म्हणजेच किलोग्राम म्हणजेच काय, त्या तांदळाची क्वांटिटी किती असायला पाहिजे हे या ठिकाणी दिलेलं असतं. क्वांटिटीज का बरं येते, कारण आपण रेट ज्यावेळेस बघतो 60 रुपये प्रति किलोग्रामचा अर्थ प्रति म्हणजे काय असतं भागिले किलोग्राम असं असतं. अंशामधील संख्या इथं जर दिलेली असेल तर छेदामधील संख्या गुणोत्तराच्या स्वरूपात प्रतीत होते. काय सांगितलं मी, अंशामधील संख्या या ठिकाणी रुपयात दिलेली असेल, ती जर खरेदी किंमत असेल तर हे काय असते या ठिकाणी क्वांटिटी असते. हेच पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं आहे. काय सांगितलं या ठिकाणी बघा, खरेदी किंमत जर दिलेली असेल, खरेदी किंमत हे जर खरेदी किंमतीचं जर प्रमाण दिलेलं असेल तर आपण गुणोत्तर ज्यावेळेस काढतो त्यावेळेस काय निघतं प्रमाण निघतं. जसं की खरेदी किंमत सांगितली होती 60 रुपये आणि 64 रुपये, आपण काय घेतलं 62 रुपये. मग आपण या पद्धतीने असं तिरकस गुणाकार करून काय केलं 1:1 गुणोत्तर काढलं. हे 1:1 जे येतं हे 1:1 हे काय येतं, ते जे काही आपण विकतोय त्या ठिकाणी तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल त्यांचं प्रमाण किती असायला पाहिजे हे या ठिकाणी येतं किलोग्राम मध्ये, ग्राम मध्ये. जर आपल्याला या ठिकाणी शेकडा नफा किंवा शेकडा तोटा दिलेला असेल तर त्यावेळेस सुद्धा काय निघतं खरेदी किमतीचं गुणोत्तर निघत असतं. आपण क्वेश्चन पुढे बघणार आहोत. का बरं निघतं खरेदी किंमत, कारण शेकडा नफाचा आपण फॉर्म्युला बघू. शेकडा नफा बरोबर काय आहे, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले काय असतं 100. शेकडा नफा ज्यावेळेस दिलेला असतं त्यावेळेस गुणोत्तर जेव्हा करतो आपण तिरकस गुणाकाराची तिरकस काय फरकचा या ठिकाणी ना मेथड यूज करून, तर छेदामध्ये काय आहे या ठिकाणी खरेदी किंमत, तर ती खरेदी किंमत येत असते, खरेदी किंमतीचं गुणोत्तर येत असतं.
किंवा जर शेकडा नफा आणि शेकडा तोटा रुपयामध्ये दिलेला असेल तर, फक्त शेकडा नफा किंवा शेकडा तोटा दिलेला असेल तर त्यावेळेस गुणोत्तरामध्ये जे काही येतं, गुणोत्तरामध्ये म्हणजे कोणती ही संख्या, गुणोत्तरामध्ये जे काही येतं ते काय असतं, त्या ठिकाणी प्रमाण असतं त्याचं, परत क्वांटिटी दिलेली असते. जर आपल्याला सरासरी दिलेली असेल, ओके, या ठिकाणी जर आपल्याला सरासरी दिलेली असेल तर या ठिकाणी हे 1:1 दिसतंय, या ठिकाणी काय येतं, प्राप्तांकाची संख्या किती आहे ते या ठिकाणी येतं. आणि जर आपल्याला वेग जर दिलेला असेल तर काय येतं, वेळ. वेग बरोबर फॉर्म्युला काय लिहितो आपण, अंतर भागिले वेळ. तर छेदामध्ये काय आहे, वेळ आहे. अंशातली गोष्ट जर या ठिकाणी दिलेली असेल तर गुणोत्तरामध्ये नेहमी काय येते, छेदातली गोष्ट वेळ येत असते. हे ॲलिगेशनचं कनेक्शन आहे. ओके, ॲलिगेशनचं कनेक्शन कोणत्या पद्धतीने आहे, या पद्धतीने आहे. खरेदी किंमत दिलेली असेल तर प्रमाण निघतं, म्हणजे त्याची क्वांटिटी निघते. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा रुपीजमध्ये दिलेलं असेल तर काय निघते, खरेदी किमतीचं गुणोत्तर निघतं. फक्त शेकडा नफा आणि शेकडा तोटा दिलेला असेल टक्केवारीमध्ये, रुपये दिलेले नसतील तर त्यावेळेस क्वांटिटी निघते. सरासरी दिलेला असेल तर त्यावेळेस प्राप्तांकाची संख्या निघते. आणि वेग दिलेला असेल तर त्यावेळेस वेळ. आता यापैकी कोणते क्वेश्चन येतात, नेहमी खरेदी किंमत आणि प्रमाण यावरचे क्वेश्चन जास्तीत जास्त येतात. बट आपल्याला प्रत्येक टाईपचा क्वेश्चन या ठिकाणी मी घेणार आहे, कारण हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर ॲलिगेशन वरती कुठलाही डाऊट तुमचा शिल्लक असू नये. ओके, चलो या ठिकाणी. तर हा आहे आपला पहिला क्वेश्चन. या फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय केलेलं आहे, लोकसंख्या वाढते त्याला प्रॉफिट म्हणू शकतो, म्हणजे शेकडा नफा असं म्हणू शकतो. बट लोकसंख्येमध्ये शेकडा नफा म्हणत नाही, शेकडा लोकसंख्या वाढते असं म्हणतो. ओके, 2च सेकंदाचा या ठिकाणी ब्रेक द्या मला. चला फोकस करा. क्वेश्चन वाचून झालेला असेल सगळ्यांचा. काय दिलेला क्वेश्चन, एका गावची लोकसंख्या 2,40,000 आहे. गावची लोकसंख्या दिली आहे किती, 2,40,000. क्वेश्चन मध्ये जे काही इन्फॉर्मेशन दिलेलं असतं ना ते व्यवस्थित समजून घ्यायला शिका आधी. याचा अर्थ समजला तरच मग पर्यायाकडे वळू शकतो. या ठिकाणी पर्याय ठेवलेले आपल्याला प्रोसिजर बघायचे. पर्याय दिलेले असले की ना विद्यार्थी लगेच आहे ना पळायला लागतात. सक्सेस के पीछे भागो म्हणल्यासारखं. सक्सेसच्या मागे पळायचं नाही, आपल्याला आहे ना हे शिकायचं आहे, क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे ते. एका गावची लोकसंख्या 2,40,000 आहे. जर पुरुषांची संख्या 7% आणि महिलांची संख्या 10%ने वाढली गेल्यास गावची लोकसंख्या 9.5%ने वाढेल. काय सांगितलंय, 2,40,000 एवढी गावची लोकसंख्या आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस पुरुषांची संख्या किती टक्क्यानं वाढते, 60%. महिलांची संख्या किती टक्क्यानं वाढते, 10%. अल्टिमेटली जेव्हा गावची लोकसंख्या किती वाढली असं चेक करतो त्यावेळेस ते किती दिलेलं असतं, 9.5%. मला सांगा, कुठंतरी पुरुषांची लोकसंख्या, महिलांची लोकसंख्या आणि त्यांची सरासरी दिलेली आहे हे समजते आपल्याला. जेव्हा असं दोन गोष्टींचं आहे ना संमिश्रण या ठिकाणी दिलेलं दिसतं, हा ॲलिगेशनचा क्वेश्चन असतो. 100% वाढेल. तर सुरुवातीला गावातील पुरुष लोकसंख्या किती होती हे काढायचं आहे. मग मला सांगा, पुरुष लोकसंख्या काढायचं असेल, मी जर म्हणलं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं पुरुषांची लोकसंख्या 2:3 आहे. किती आहे, पुरुष आणि महिलांची लोकसंख्या 2:3 गुणोत्तरात आहेत. आणि लोकसंख्या टोटल गावची किती आहे, 500 आहे. तर तुम्ही काय म्हणाल, सिंपल आहे सर, 2x + 3x = 500. हे आम्ही आहे ना मिश्रणमध्ये पण केले, गुणोत्तर प्रमाणामध्ये सुद्धा केले. x बरोबरची किंमत येते 100, पुरुषांची संख्या 200 येते आणि महिलांची संख्या 300 येते. का बरं सांगू शकलात सर, गुणोत्तर माहिती आहे ना. गुणोत्तर माहिती असेल तर मग आन्सर सांगू शकतो. गुणोत्तर माहित नसल्यास आन्सर सांगता येईल का आपल्याला, नाही येणार. तेच गुणोत्तर काढायचं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं मगाशी, शेकडा नफा शेकडा तोटा. आता या ठिकाणी नफा, लोकसंख्या वाढली म्हणजे नफा असं सपोज करा. तर प्रमाण निघतं, त्यांची क्वांटिटी किती आहे, ओके, यांचं. तर तेच आपण बघू या ठिकाणी. चलो, तर गावची लोकसंख्या 2,000, पुरुषांची संख्या 60% आणि महिलांची संख्या 10%ने वाढली. आता हे आहेत पुरुष, ओके, आणि या आहेत स्त्रिया. ओके, महिला म्हणले स्त्रिया म्हणू शकतो. पुरुषांची लोकसंख्या किती टक्क्यानं वाढते, 7% वाढते. महिलांची संख्या किती टक्क्यानं वाढली, 10% वाढलेली आहे. गावची लोकसंख्या एकत्रितपणे किती टक्क्यानं वाढलेली आहे, 9.5%. ही त्यांची सरासरी आहे. किती, 9.5%. काय करायचं अशा वेळेस, काय करायचं,
मी तुम्हाला सांगितलं होतं या दोघांमधला फरक इकडे लिहा, या दोघांमधला फरक इकडे लिहा. फरक लिहित असताना धन संख्येत सगळ्या काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. पुढे एक क्वेश्चन येईल ज्याच्यामध्ये यांना निगेटिव्ह येईल, मी त्यावेळेस सांगेन. 7 आणि 9.5 मधला फरक, 7, 8, 9 आणि 0.5 किती झाले हे 2.5. ओके. आणि 10 आणि 9.5 मधला फरक सर 0.5 आहे. याला पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून आहे ना वजाबाकी करत बसायची आवश्यकता नाही. याचं 0.5 आणि याचं 2.5. या दोघांना भाग द्यायचा. आता हा एक चॅलेंज असतो सगळ्यात मोठा. दशांश अपूर्णांक असताना भाग कसा द्यायचा, तर आधी दशांश सारखा करून घ्यायचा. याचा अर्थ काय असतो, पॉईंटच्या नंतरच्या संख्या समान असायला पाहिजेत. जे अंक आहेत समान असायला पाहिजे. समान म्हणजे ना 5-5 नाही, तर पॉईंटच्या नंतर इथं 1 अंक आहे तर इथं पण एकच अंक असायला पाहिजे. नसेल तर आपण तो ठेवून द्यायचा असतो. इथं ऑलरेडी दशांश सारखा आहे तर सरळ भाग द्या. 5 × 5, 5 × 5 25. किती आलं 1/5. हे काय आलं आपलं गुणोत्तर किती आलं 1/5 आलं. तर त्या गावामध्ये जी काही लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 1x पुरुष आहेत आणि 5x स्त्री आहेत आणि एकूण लोकसंख्या किती आहे 6x आहे. हे गुणोत्तर मध्ये झालंय. या ठिकाणी परत त्याच्यावरती आहे ना चर्चा करायची आवश्यकता नाही. तर पुरुष बरोबर 1x आणि महिला बरोबर स्त्रिया बरोबर किती आहेत 5x. गावची लोकसंख्या किती सांगितली आपल्याला 2,40,000. तर x अधिक 5x बरोबर 2,40,000. याच्या पुढे काय करायचं हे सांगायची आवश्यकता नाहीये. शिकवायची गोष्ट फक्त ही होती जी की मी सांगितले. याच्यानंतरचं सोल्युशन प्रत्येक विद्यार्थ्याला येतं. जर पहिले 4 व्हिडिओ बघून हा 5वा व्हिडिओ विद्यार्थी बघत असेल तर. काही जण असे सुद्धा आहे ना टेंबे मारणारे असतात, सर आम्ही व्हिडिओ डायरेक्ट आहे ना हा 5वाच बघतोय तरी सुद्धा आम्हाला आहे ना इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतो. बरोबर क्वेश्चन सॉल्व्ह होतो, मात्र बऱ्याच कॉन्सेप्ट पाठीमागे राहून जातात. ओके. त्याच्यामुळे मी काय सांगितलं होतं सुरुवातीला, मी मुद्दा म्हणून सांगितलं तुम्हाला. ओके. तो काय असंच आहे ना एखाद्या स्टोरीचा मॉरल होता, मोटिवेशनल कोट होता म्हणून सांगितलं नाही. मी काय सांगितलं, बुद्धी नसेल तर ज्ञान व्यर्थ आहे, विनम्रता नसेल तर विद्या व्यर्थ आहे. विद्या कमवायला शिका, विनम्र राहिला तर विद्या आपोआप मिळते. x बरोबर किती आलं 40,000. आपल्याला काय विचारलंय, सुरुवातीला गावातील पुरुष लोकसंख्या किती होती, पुरुष लोकसंख्या 1x होती. 1x ची किंमत आली अल्टिमेटली, तर ते किती झालं 40,000. या क्वेश्चनचा आन्सर समजलंय सगळ्यांना. हा जो टार्गेट एरिया होता आपला हा व्यवस्थित समजलाय का बघा. प्रश्न वाचल्याच्या नंतर ही मांडणी समजली, बाकी सगळ्या गोष्टी सिंपल आहेत. हे परत झालेल्या गोष्टी आहेत, रिपीट झालेल्या गोष्टी आहेत. ही गोष्ट नवीन आहे आपल्यासाठी. ओके चलो. तर हा आहे सेकंड क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. काय दिलं क्वेश्चन, 2 भांड्यांमध्ये. प्रत्येक क्वेश्चन वेगळ्या टाईपचा आहे बरं. PYQ घेत असताना आहे ना क्वेश्चन म्हणजे रिपिटेशन होईल क्वेश्चनचं. या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन इतर दुसऱ्या क्वेश्चनपेक्षा ना एकदम वेगळा आहे. तर आहे ना फोकस करा. 2 भांड्यांमध्ये अल्कोहोल आणि पाण्याचे मिश्रण 3:1 आणि 3:5 या प्रमाणात आहे. अशी विधान आपण बरेच मिश्रणमध्ये बघितले. 2 भांडे आहेत, 2 भांड्यांमध्ये चला घेऊ आठ. 2 भांडे आहेत, 2 भांड्यांमध्ये अल्कोहोल आणि पाणी. अल्कोहोल इज टू वॉटर. पहिल्या भांड्यामध्ये किती आहे 3:1. दुसऱ्या भांड्यामध्ये किती आहे अल्कोहोल इज टू वॉटर किती आहे 3:5. या गुणोत्तरात आहेत, या प्रमाणात आहेत. दोन्ही मिश्रण कोणत्या प्रमाणात मिसळल्यास अंतिम मिश्रणामध्ये अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर 5:3 होईल. दोन्ही मिश्रण कोणत्या गुणोत्तरात मिळवायला पाहिजे की अंतिमतः अल्कोहोल आणि पाण्याचं मिश्रण कोणत्या गुणोत्तरात प्राप्त होईल आपल्याला 5:3 होईल असं म्हणलं. 5:3 टार्गेट काय असतो अशा वेळेस. चलो आपण काय करू, एकतर याच्यातला आहे ना अल्कोहोल घेऊ किंवा एकतर फक्त पाणी घेऊ. तर काय करू आपण नेहमी आहे ना आपल्याला क्रिस्टल क्लिअर आहे. अल्कोहोल आणि वॉटर असेल तर काय घ्यायचं अल्कोहोल घ्यायचं. या ठिकाणी गमतीचा भाग आहे म्हणून सांगतोय मी. अल्कोहोल घेतलं तर अल्कोहोल किती आहे टोटल याच्यामध्ये, तर आहे ना टोटल त्या ठिकाणी 4 युनिट आहेत. 4 युनिटपैकी 3 युनिट काय आहे अल्कोहोल. म्हणजे सपोज करा 3 लिटर अल्कोहोल आहे, 1 लिटर पाणी आहे, तर टोटल मिश्रण किती झालं 4. तर 4 पैकी 3 हे काय झालं अल्कोहोल. ओके. तर त्याच्यानंतर इकडं अल्कोहोल किती आहे 3 टोटल 8 पैकी 3. आणि या ठिकाणी अल्कोहोल किती व्हायला पाहिजे टोटल 8 पैकी 5 अल्कोहोल व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या छेदामध्ये 8 आहे, फक्त याच्या नाही. तर हे कसं करून घ्यायचं, याला गुणिले 2 करू आपण.
काय करू, गुणिले 2 इथं पण करू, गुणिले 2 इथं पण करू. 3 दोन्ही किती झाले 6, 4 दोन किती झाले 8. प्रत्येकाचा छेद समान आहे, सोडून द्या, छेदांना सोडून द्या. छेदांना काय करायचं आहे याचा विचार करायचा नाही. ओके, तर हा 8 हा 8 आणि हा 8 गेला, राहिलं काय काय 6 3 आणि 5. किती 6 3 आणि 5. ओके, तर आता काय करणार आपण, यांच्यामधला फरक यांच्यामधला फरक. तर 6 आणि 5 मधला फरक 1, 5 आणि 3 मधला फरक 2. 5 म्हणून 3 गेले 2 राहतात, तर 2-1 असं असायला पाहिजे. तर हे कशाचं उत्तर आहे बघा, हे या भांड्यातलं 2 लिटर आणि या भांड्यातलं 1 लिटर असं जर आपण घेतलं तर ते जे तयार होणारं मिश्रण आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि पाण्याचं प्रमाण 5:3 होणार त्यावेळेस. ओके, क्लिअर आहे, हे गुणोत्तर दिलेलं आहे. किंवा तुम्ही म्हणलात चलो ठीक आहे सर, तुमचं मान्य केलं, वॉटर घेतलं असतं तर काय झालं असतं, वॉटर घेतलं असतं तर काय झालं असतं मी सांगतो. याच्यामध्ये पाणी किती आहे 1/4, व्यवस्थित आहे ना, लक्ष द्या. याच्यामध्ये पाणी किती आहे 1/4, याच्यामध्ये पाणी किती आहे 5/8, टोटल 8 पैकी 5, आणि याच्यामध्ये पाणी किती आहे 3/8, 3/8. तर सर इथं 8 आहे, इथं 8 आहे, इथं 8 नाही, तर 8 करण्यासाठी काय करावं लागेल 2 न मल्टिप्लाय करा. ओके, याला गुणिले 2 केलं आपण, गुणिले 2 केलं. ओके, तर हे किती बनलं 2/8. तर आहे ना 8ला सोडून द्या, 8ला काय करा सोडून द्या, 8ला काढून टाका, 8 8 8 कॅन्सल केलं, राहिलं काय 2 5 आणि 3, 2 5 आणि 3. या दोघांमधला फरक या दोघांमधला फरक लिहा. 5 आणि 3 मधला फरक 2, 2 आणि 3 मधला फरक 1, तर गुणोत्तर किती आलं 2:1. तर या प्रश्नासाठीचं उत्तर काय आहे 2:1. या टाईपचा जर क्वेश्चन येतो तर एकतर टार्गेट अल्कोहोलवरती ठेवा किंवा एकतर टार्गेट पाण्यावरती ठेवा, आणि गुणोत्तर खालचे छेद जर समान करून घेतले तर बाकी गोष्टी एलिगेशन प्रमाणेच काय होतील सॉल्व्ह होतील. ओके, चलो हा आहे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. एक्सप्लेनेशन खूप होते त्याच्यामुळे ना आणि या बंद खोलीमध्ये आहे ना सफोकेशन खूप होतं, म्हणून आहे ना जे काही मी एखादा सेकंदाचा 5 सेकंदाचा ब्रेक घेईन पाणी पिण्यासाठी त्यासाठी माफ करा. चलो, एका कुटुंबाचे उत्पादन 5% कमी होते आणि खर्च 8% कमी होते. एका कुटुंबाचे उत्पादन 5% कमी होते आणि खर्च 8% कमी होते आणि त्यांची बचत 4% वाढते, तर उत्पादन आणि खर्च यांच्यातील गुणोत्तर किती, असं क्वेश्चन विचारलेलं आहे. या टाईपचा ज्यावेळेस क्वेश्चन येतो तर त्यावेळेस एक टार्गेट लक्षात ठेवायचं, काय की हा असतो खर्च, हा काय असतो खर्च, इथं काय असतं बचत. बचत आणि खर्च यांच्यामध्ये आपण काय घेतो उत्पादन. हे नेहमी आहे ना याच पद्धतीने लिहून घ्यायचं. हा आहे ना, हा जो स्ट्रक्चर आहे तो लक्षात घ्या. इथे काय असेल खर्च एक्सपेंडिचर असेल, हे काय असेल सेव्हिंग्स म्हणजे बचत, आणि हे काय असेल त्याचं एकूण इन्कम म्हणजे उत्पादन असतं. आपल्याला काय सांगितलंय, कुटुंबाचे उत्पादन 5% कमी होते आणि खर्च 8% कमी होते. खर्च किती 8% कमी होते, तर खर्च लिहित असताना -8 लिहा. हीच मांडणी आहे ना मी खाली करतो, याला सध्या साईडला ठेवू. ओके, तर या पद्धतीने मांडणी करायची. खर्च किती आहे -8, कमी झालंय ना खर्च, आणि बचत 4% काय झाले वाढल्या, बचत वाढलेली आहे म्हणून ते +4% लिहून घ्या. पर्सेंट नाही लिहिलं तरी चालतं, पर्सेंटची काही गरज नाही या ठिकाणी. ओके, आणि काय म्हणले उत्पादन 5% कमी होतं, उत्पादन सुद्धा काय आहे -5. आन्सर लगेच निघून जाईल, याच्यामध्ये ना खूप काही अवघड गोष्टी नाही आहेत. चलो, तर काय करा मला सांगा, -8 आणि -5 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? -8 म्हणू नका, -8 आणि -5 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या कोणती -5 आहे. तर -5 मधून आपल्याला काय मायनस करायचं आहे, -8 ही संख्या मायनस करायची. क्लिअर आहे, करून घेऊ. ओके, हे -5 हे वजा काय होतं अधिक होतं, हे +8 लिहिलं तर आन्सर किती आलं -5 + 8चं 3 आलं उत्तर. याचं किती आलं सोल्युशन 3. या दोघांमध्ये मोठं कोण आहे 4 मोठं आहे, -5 लहान आहे, तर 4 मधून आपल्याला काय मायनस करायचं आहे -5 जे दिलेलं आहे ते मायनस करायचं आहे. मग 4 -5 = किती आलं हे 9. तर काय आलं आपल्याजवळ 2 आले अंक 9 आणि 3. तर 3 × 3 3 × 9 3×1 काय आलं 3×1. हे या प्रश्नाचं उत्तर आहे का?
सोडवलंय तर आपण व्यवस्थित याला पद्धतशीरपणे, बट हे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. कशावरून काय विचारलंय तर उत्पादन आणि खर्च यांच्यातील गुणोत्तर किती. काय दिलं, उत्पादन आणि खर्च यांच्यातील गुणोत्तर किती. हे जे आहे 3:1 हे कशाचं गुणोत्तर आहे बघा, खर्च आणि बचत. खर्च इज टू बचत. खर्च 3 रुपये असेल तर बचत 1 रुपये, खर्च 6 रुपये असेल तर बचत 2 रुपये. हे खर्च आणि बचतचं गुणोत्तर आहे. आता याला असं सपोज करा, 3 रुपये खर्च करतो एखादा व्यक्ती, त्यावेळेस त्याची बचत किती होते, 1 रुपयाची होते. बचत होते 1 रुपयाची, 3 रुपये खर्च झाल्याच्या नंतर, म्हणजेच त्याची कमाई किती राहिली असेल, 4 रुपये असेल. 4 रुपयेमधून 3 रुपये खर्च केल्याच्या नंतरच बचत निघते ना. खर्च बरोबर म्हणजे उत्पादन बरोबर काय असतो, खर्च अधिक बचत असते. तर या ठिकाणी तर उत्पादन किती झालं, 4. उत्पादन जे आहे ते किती झालं, 4, आणि खर्च किती आहे, 3. खर्च किती आहे, 3. आपल्याला काय विचारलं होतं, उत्पादन आणि खर्च यांच्यातील गुणोत्तर 4:3. हे काय आहे आपलं एक्झॅक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं. ओके, चलो ठीक आहे. सरळ भरतीचे जे विद्यार्थी असतील, तलाठीचे विद्यार्थी जे असतील, अगदी गंगारून जायचं नाहीये. कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून उचलून आणलेले आहेत सर तुम्ही, या टाईपचा क्वेश्चन तर पहिल्यांदा बघतोय. बघा, ज्या कोणत्या परीक्षेला सामोरे जाल तिथं आहे ना या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला नक्की दिसतील. बट तुमचा टार्गेट आहे पोलीस भरती. पोलीस भरतीचे PYQ घेईन ना मी याच्यावरचे, तुम्हाला समजेल की आहे ना ॲलिगेशनवरती आहे ना पोलीस भरतीमध्ये कोणत्या लेवलपर्यंतचं क्वेश्चन विचारलेलं आहे. लेवल 1, लेवल 2 त्याच्या पलीकडे क्वेश्चन विचारले नाही. तुमची तयारी तिथंपर्यंत ते लेक्चर बघायचे. ग्रुप बी आणि ग्रुप सीचे विद्यार्थी काय करतील, या लेवलचा क्वेश्चन बघतील. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना हा उपयोग होईल. मात्र समजवून घेत असताना आहे ना तुमची सुद्धा अंडरस्टँडिंग या क्वेश्चनमध्ये वाढते. हा त्याचा काय आहे, त्याच्या पाठीमागचा फायदा आहे. ओके, या टाईपचा क्वेश्चन येणारच नाही तर मग आम्ही प्रॅक्टिस का बरं करायची. तर हा असा ॲटिट्यूड ठेवून चालणार नाही. चल, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बीने 2 बँकांमध्ये 80,000 रुपये जमा केले. किती रुपये, 80,000 रुपये जमा केले. पहिल्या बँकेतील व्याजावर 9.5% प्रतिवर्ष एवढा दर आहे व्याजदर. दुसऱ्या बँकेत 5.5% प्रतिवर्ष इतका व्याजदर आहे. जर वर्षाच्या शेवटी बीला 6,400 रुपये मिळाले, म्हणजे दोन्ही बँकेतून आहे ना वेगळ्या दराने, पहिल्या बँकेतून 9.5% दराप्रमाणे आणि दुसऱ्या बँकेतून 5.5% दराप्रमाणे एकूण रुपये किती भेटले, 6,400 मिळाले. तर पहिल्या बँकेत जमा असणारी रक्कम किती, पहिल्या बँकेत जमा असणारी रक्कम किती. चल, तर 2 बँका आहेत, आपण काय करू, एक घेऊ या ठिकाणी SBI बँक आणि दुसरी घेऊ ॲक्सिस बँक. ओके, तर या बँकांमध्ये काय केलं, त्यांनी पैसे ठेवले. कोणत्या बँकेत किती ठेवलेत माहिती नाही. या बँकेतला आहे ना दर आहे, व्याजदर आहे किती, 9.5. किती आहे, 9.5. आणि ॲक्सिस बँकेतला व्याजदर किती आहे, 5.5. बट आपल्याला माहिती नाही की आहे ना दोन्ही बँकेचा आहे ना व्याजदर एकूण किती आहे. आपल्याला 80,000 रुपयावरती एका वर्षामध्ये किती रुपये भेटलेत, 6,400. म्हणजे पर्सेंटेज चॅप्टरमध्ये बघितलं आपण, 6,400 रुपये हे किती टक्के दराने भेटले हे असं काढतो. 80,000च्या हे किती टक्के आहेत, हे 1, 2, 0, हे 1, 2, 0, हे 1, 2, 0, 1, 2, 0 गेलं. 8 × 8 8 × 8 64. तर व्याजाचा दर किती झाला, 8%. 8% व्याजाच्या दरानुसार 80,000 वरती एकूणच 6,400 रुपये व्याज भेटले. तर हे 8% भेटले एकत्रितपणे दोन्ही बँकेतून आलेली रक्कम. हे पण बँकेचा दर आहे, हा पण बँकेचा दर आहे, हा एकत्रितपणे दर आहे. ओके, तर मग आता काय करणार, फरक काढा. सिंपल आहे. फरक काय निघेल याच्यामधला बघा, 9.5 आणि 8 मधला फरक आहे 1.5. ओके, आणि 5.5 आणि 8 मधला फरक 6, 7, 8, 2.5, 2.5 येतो. दशांश सारखे डायरेक्ट भाग देऊ शकतो. 5 त्रिक 15, 5 5 25, किती आलं, 5 असते. किती आलं, 5 असते. तर पहिल्या बँकेमध्ये ठेवलेली रक्कम, दुसऱ्या बँकेमध्ये ठेवलेली रक्कम यांचं गुणोत्तर किती आहे, 5:3 आहे. इथं आपल्याला काय दिलं होतं, दर दिलं होतं, आणि इथं काय निघालं, ठेवलेली रक्कम क्वांटिटी कोणत्या गुणोत्तरात आहे, 5:3. ओके, 5:3 असेल तर आहे ना टोटल रक्कम किती, 80,000. 5x + 3x बरोबर किती होतात, 80,000. 5 आणि 3 8x बरोबर 80,000. तर कुणी डोळे बंद करून सांगितले x बरोबर किती येतं, 10,000. 8 ने भाग दिल्याच्या नंतर. तर आपल्याला काय विचारलं होतं, पहिल्या बँकेत जमा असणारी रक्कम किती.
एक्स बरोबर 10,000 आहे, तर पहिल्या बँकेत जमा असणारी रक्कम किती आहे? 5x, दॅट इज 50,000. आन्सर किती आहे आपलं? 50,000 रुपीज. हे फायनल आन्सर आहे. क्वेश्चन व्यवस्थित समजले? आय होप इथंपर्यंत कुणालाही कोणतीही या ठिकाणी अडचण नसेल, कुठलीही ॲम्बिग्युटी, संदिग्धता नसेल. क्वेश्चन या ठिकाणी व्यवस्थित अगदी विधिवत या ठिकाणी सॉल्व करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सॉल्व करण्यापेक्षा कॅल्क्युलेशन काय कुणीही करू शकतं, कॉन्सेप्ट काय याच्यामध्ये लपलेले आहेत हे सांगण्याचं माझं काम आहे. आणि शिक्षकाचं काम फक्त डिलिव्हर करायचं आहे. पेपर आयोग काढणार, परीक्षा TCS राबवणार, TCS घेणार, हॉल तिकीट TCS देणार, परीक्षेचे अर्ज तुम्ही भरणार. ओके, परीक्षेचे काय जे जाहिरात आहे ते शासन काढणार किंवा आयोग काढणार. शिक्षकाचं काम काय असतं? शिक्षकाचं काम कुणीतरी अमुक मॅथमॅटिशियननी एखादा थेरम सांगितला आहे, एखादा रूल सांगितला आहे, एखादा फॉर्म्युला सांगितला, एखादा कॉन्सेप्ट डेव्हलप करून ठेवून गेला आहे. शिक्षकाचं काम फक्त आहे ना कुरिअर बॉयचं काम आहे. डेटा काय करायचं आहे? ट्रान्सफर करायचा आहे. फक्त तो डेटा ट्रान्सफर किंवा डिलिव्हर करत असताना तुमचं कौशल्य त्याच्यामध्ये या पद्धतीनं दाखवायचं की आहे ना प्रत्येक घरातलं, प्रत्येक गरीब असेल श्रीमंत असेल, त्या घरातलं भविष्य तुमच्यासमोर येऊन बसतं हात बांधून शिकण्यासाठी. या गोष्टीची जाणीव ठेवून प्रत्येक शिक्षकांनी आहे ना ते पोहोचवण्याचं काम केलं तर निश्चितपणे ना गोष्टी पॉझिटिव्ह वेमध्ये काय करतील? काम करतील. ओके, चलो ठीक आहे. क्वेश्चनचा आन्सर किती आलं? 50,000. आणि हा आहे क्वेश्चन नंबर 5 तुमच्या स्क्रीनवरती. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. काय दिलेलं आहे क्वेश्चन की एक दुकानदार 60 रुपये आणि 64 रुपये प्रति किलोग्राम दराचे 2 प्रकारचे तांदूळ. आत्ता आलाय आपला क्वेश्चन तांदळावरचा, येते लक्षात, बट थोडासा ट्विस्ट ठेवला याच्यामध्ये त्यांनी. एक दुकानदार 60 रुपये आणि 64 रुपये प्रति किलोग्राम दराचे 2 प्रकारचे तांदूळ कोणत्या प्रमाणात मिळवायला पाहिजे जेणेकरून 68.20 रुपये प्रति किलो या दराने विकून 10% नफा कमावेल. 10% नफा काढून टाकावा लागेल आपल्याला. 68.20 रुपयाला जर विकलं तर 10% नफा कमवतोय आपल्याला आहे ना. म्हणजे ना प्रॉफिट न होता आहे ना किती रुपयाला म्हणजे विकायला पाहिजे, त्याचा दर काय पाहिजे ते ॲव्हरेज काढावं लागेल. तांदूळ कोणत्या कोणत्या दराचे आहेत? तांदूळ या ठिकाणी 60 रुपये दराचा आणि 64 रुपये दराचा या ठिकाणी तांदूळ आहे. आणि हा विकायचा कोणत्या दराने आहे हे जर माहिती असेल तर आपल्याला काय निघतील या ठिकाणी? क्वांटिटी निघतील तांदळाच्या. गुणोत्तर काय असायला पाहिजे? मात्र इथं 68.20 रुपयाला विकतोय, मात्र त्याच्यावरती 10% प्रॉफिट होतो. तर प्रॉफिट अँड लॉस तर झालं नाही, पर्सेंटेज झालंय. तर 68.20 रुपयाला विकल्याच्या नंतर त्याला जर 10% नफा होत असेल तर ती किंमत किती असते? 110% असते. मग त्या तांदळाची आहे ना मूळ किंमत जी आहे, खरेदी किंमत किती असते? 100% असते. तर आपल्याला हेच तर काढायचं आहे. तर हे कसं काढतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्वेश्चनचा आन्सर काढा. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये या ठिकाणी काय करणार? हे 68.20 गुणिले 100 बरोबर 110 गुणिले x. 110 इकडे छेदामध्ये येईल. हे गुणाकार केल्याच्या नंतर काय होतं? हा दशांश निघून जातो 100 ने गुणल्याच्या नंतर आणि छेदामध्ये किती? 110 बरोबर x. 0 आणि 0 कॅन्सल. 11 1 11, 11 7 66, 2 राहिले, 11 2 22. तर किती रुपये असायला पाहिजे? 62 रुपयाला विकायला पाहिजे होतं त्याला. किती? 62 रुपीजला. तर नेक्स्ट 62 आणि 60 मधला फरक 2, 64 आणि 62 मधला फरक 2. मी सांगितलं होतं क्वेश्चन पुढे 2:2. तर 2 1 2, 2 1 2, गुणोत्तर किती आलं? 1:1. हे आपलं फायनल आन्सर आहे. तर कोणत्या प्रमाणात मिळवायला पाहिजे? 1:1 या प्रमाणात मिळवायला पाहिजे. आणि केव्हाही लक्षात ठेवा, जर असं दिलंय 5 रुपये किलोचा तांदूळ आहे, 10 रुपये किलोचा तांदूळ आहे, सॉरी 15 रुपये किलोचा तांदूळ, 5 रुपये किलोचा, 15 रुपये किलोचा, बरोबर यांच्या मध्यभागची संख्या कोणती असते? 10 असते. ओके, अंतर 5 पासून 10 पर्यंतचं अंतर आणि 15 पासून 10 पर्यंतचं अंतर कसं आहे? समान आहे. तर त्यावेळेस हे तांदूळ 1:1 गुणोत्तरातच मिळवलं गेलं पाहिजे. जसं की असं लक्षात घ्या, 13 रुपयाचं एक तांदूळ आहे आणि 15 रुपयाचं एक तांदूळ आहे. 14 रुपयाला जर विकायचं असेल तर आपल्याला हे 1 किलो घ्या, हे 1 किलो घ्या, 2 किलो घ्या, 1:1 गुणोत्तरात, आणि रेट कोणत्या रेटनं विका? 14 ने. तेवढीच राशी जमा होते, न प्रॉफिट होतो न लॉस होतो त्याच्यामध्ये. प्रश्नाचं उत्तर काय? 1:1. समजले सगळ्यांना? चलो, हा आहे क्वेश्चन नंबर 6 तुमच्या स्क्रीनवरती. एक व्यक्ती 300 रुपयामध्ये 20 वह्या व 16 पेन खरेदी करतो.
तो वह्या 4% नफ्याने आणि पेना 60% नफ्याने विकतो. एकूण नफा त्याला 18 रुपये होतो. ओके, होतो. तर प्रत्येक वही आणि पेन यांची खरेदी किंमत किती? एका वहीची आणि एका पेनची खरेदी किंमत सांगा म्हटले. चलो, आपल्याला काय सांगितलं? टोटल प्रॉफिट किती झालं हे सांगितलं नाही. वह्यावरती आहे ना 4% नफा झाला. आपण काय करू, ही वही आणि हे पेन, वह्यावरती किती नफा झालाय? 4%. पेनवरती नफा किती झालाय? 7%. आणि टोटल वह्या आणि पेनवरती एकूण नफा किती झालाय? त्यानं सांगितले 300 रुपयाच्या म्हणजे ना विक्रीमध्ये, म्हणजे 300 रुपयाच्या खरेदीमध्ये ना 18 रुपये नफा झालेला आहे. 18 रुपये हे 300च्या किती टक्के आहेत? 0 0 0 0 कॅन्सल, 3 1 3, सॉरी 18 होतं ना, 80 लिहिलं. 3 संग 18, 3 संग 18 तर किती? 6%. तर नफा किती? 6%. तर याला सॉल्व करत असताना आपण काय करणार? ओके, 4 आणि 6 मधला फरक किती? 2. 6 आणि 7 मधला फरक 1. बरोबर. तर 1 2. म्हणजेच आता या ठिकाणी नफा दिला होता. नफा दिल्याच्या नंतर हे जे निघालेलं आहे हे काय निघाली? खरेदी किंमत. वह्यांची आणि पेनांची खरेदी किंमत 1 2 प्रमाणात आहे. ओके, तर म्हणजेच त्यांनी विकत असताना एवढ्या रुपयांच्या वह्या विकलेत आणि एवढ्या रुपयांच्या पेना विकलेल्या आहेत. ओके, चला याला काय करू आपण. आणि एकूण किती रुपयाचे विकले? 300 रुपयामध्ये त्यांनी 20 वह्या व 16 पेना म्हणजे खरेदी करतो आणि 4% नफा वगैरे कमवलाय. तर हे त्यांचं प्रपोर्शन असायला पाहिजे. मग आपण काय करणार? हे 1x आणि हे 2x. ओके, याचा उपयोग नाही आहे आता. ओके, चलो, हे 1x आणि हे 2x टोटल किती झाले या ठिकाणी? 300 रुपये. 3x बरोबर किती झालं? 300 रुपये. 3 आणि 3 कॅन्सल करा. x बरोबर किती आलं? 100 रुपये. x बरोबर किती आलं? 100 रुपये. तर त्याने काय केलं? 100 रुपयाच्या वह्या विकल्या आणि 200 रुपयाच्या काय विकल्या? पेना विकल्या. बट वह्या किती विकल्यात त्यांनी? 20 वह्या विकलेल्या आहेत. किती? 20 वह्या. तर 100 रुपयामध्ये 20 वह्या येतात. तर एका वहीची किंमत असंच काढणार ना, 2 बे 2 पंचे 10, वहीची किंमत 5. 200 रुपयामध्ये तो काय करतोय? किती पेना विकतोय? 16 पेना. ओके, एका पेनची किंमत 16 ने भाग द्या. 16 1 16, 16 1 16, राहिले किती? 4. तर 16 2 32, राहिले किती? 8. भाग जात नाही, पॉईंट दिला, 0 घेतला, 80 झाले. 16 पंचे 80. तर एका पेनची किंमत 12.5 रुपये, एका वहीची किंमत 5 रुपये. हे या पद्धतीने क्वेश्चन असेल. गुणोत्तर निघाल्याच्या नंतर बाकी सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता येतात. गुणोत्तर काढण्यासाठी आहे ना हे सगळं स्ट्रक्चराइज करणं, याची संरचना या पद्धतीने लिहून काढणं, या गोष्टी समजणं जास्त महत्त्वाचं आहे. ओके, क्लिअर आहे. चला, 700 कर्मचाऱ्यांच्या एका कंपनीमध्ये एकदम सिंपल क्वेश्चन आहे. कंपनीमध्ये पुरुषांचे सरासरी वेतन 4200 रुपये आहे आणि महिलांचे सरासरी वेतन 4100 रुपये आहे. जर कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन 4190 रुपये आहे तर महिला कर्मचाऱ्यांची संख्या किती असं विचारले. टोटल 700 कर्मचारी आहेत असं सांगितले. चलो, पुरुष आणि हे काय? स्त्री आहेत. पुरुषांचं सरासरी वेतन कशामध्ये दिले? रुपीजमध्ये. जर रुपीजमध्ये दिलेलं असेल तर मग शेवटी गुणोत्तर कशामध्ये? संख्या, क्वांटिटीमध्ये निघेल. स्त्रियांचं किती आहे? 4100. ओके, आणि सगळ्यांचं सरासरी किती झालंय? 4190 दिलेले आहेत. सगळ्या तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत या ठिकाणी. ओके, डिफरन्स काढा. 4200 आणि 4190 यांच्यामधला फरक किती आहे? 10 आहे. आणि हे 4100 आणि 4190 मधला फरक किती आहे? 90 आहे. ओके, 0 आणि 0 कॅन्सल, गुणोत्तर काय आलं? 9:1. म्हणजे 700 कर्मचाऱ्यांमध्ये पुरुष आणि स्त्रियांचं गुणोत्तर 9:1 आहे. पुरुषांची संख्येला क्वांटिटी म्हणलं होतं, गुणोत्तर किती आहे? 9:1 आहे. तर आपण काय करतो? 90x अधिक x बरोबर टोटल किती? 700. 10x बरोबर किती आलं? 700. तर 0 आणि 0 कॅन्सल, x बरोबर किती आलं? 70. किती आलं? 70. तर महिलांची संख्या 1x तर होती, तर महिलांची संख्या किती आहे? 70 आणि पुरुषांची संख्या किती? 630. 9 ने मल्टिप्लाय केल्याच्या 9x ची किंमत. चलो, ओके, समजलंय सगळ्यांना या ठिकाणी? हा फक्त भाग सांगायचा होता. हे कॅल्क्युलेशन आहे फक्त, हे सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. आय होप इथपर्यंत कुठलीही अडचण नसेल. चलो, ठीक आहे. आणि हा शेवटच्या टाईपचा क्वेश्चन आहे. याला सोडून सुद्धा इतर कुठला टाईप असेल तर या 8 टाईपवरती तो सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. एक विक्रेता 2 घोडे प्रत्येकी 8% आणि 15% सूट देऊन विकतो. दोन्ही घोड्यांची एकूण छापील किंमत 4200 रुपये आहे. जर एकूण सूट किती आहे? 8% सूट देतो, 15% सूट देऊन विकतो. एकूण सूट 12% आहे. तर पहिल्या घोड्याची छापील किंमत किती? चलो, तर आपण काय करू? घोड्यांचे नावं ठेवू. पहिल्या घोड्याचं नाव ठेवू जय आणि दुसऱ्या घोड्याचं नाव ठेवू वीरू. ओके,
तर काय केलं, पहिल्या घोड्यावरती किती सूट दिली, पहिल्या घोड्यावरती दिलेली सूट किती आहे 8%, 8%. दुसऱ्या घोड्यावरती दिलेली सूट किती आहे 15%. ओके, आणि काय म्हणले एकूण सूट किती दिले 12%, म्हणजे दोन्ही घोड्यांवरती मिळून सूट किती टक्के दिली होती त्यांनी 12%. आणि काय म्हणले एकूण छापील किंमत किती आहे 4200 रुपये आहे. छापील किमतीवरती सूट दिलेली असते ना. चला तर आपण आहे ना काय करू, यांचं गुणोत्तर काढू. 12% आणि 8% मधला फरक किती येतो 4. वजाबाकी करायची आवश्यकता आहे का नाही. 12 मधून 8 गेले 4 राहील, 15 मधून 12 गेले किती राहील 3, किती राहील 3. तर गुणोत्तर 3/4, याला भाग तर जात नाही. गुणोत्तर किती आलं 3/4. तर पहिला घोडा जो होता जय आणि दुसरा घोडा जो होता वीरू, तर यांचं जे छापील किंमत आहे, तर छापील किमतीचं गुणोत्तर किती, याचं 3x आणि याचं किती आलं 4x. बट बेरीज किती येते त्यांची, बेरीज किती येते म्हणून सांगितले आपल्याला 4200. 3x आणि 4x 7x बरोबर 4200. तर 7 1 7 7 सख 42, x बरोबर किती आलं 600. टार्गेट काय बघा, आपल्याला काय विचारलंय, तर पहिल्या घोड्याची छापील किंमत किती, तर जयची छापील किंमत किती, जयची छापील किंमत किती आहे 3x. किती आहे 3x, दॅट इज 3 × 600, दॅट इज 3 संग 18, 1800 रुपये ही पहिल्या घोड्याची किंमत. दुसऱ्या घोड्याची किंमत विचारलं तर साईन चौक 2400 रुपये. ओके चलो, तर अशा पद्धतीने ना हे सर्व क्वेश्चन जे आहेत या ठिकाणी आज आपण कंप्लीट केलेले आहेत. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये ॲलिगेशनवरती पोलीस भरतीला, सरळ सेवा भरतीला, तलाठीला, टेटला, टीईटीला जे काही क्वेश्चन विचारले गेलेले त्या सर्व प्रश्नांचा समावेश उद्याच्या स्लाईडमध्ये असेल. आणि जवळपास 15 ते 16 प्रश्न आपण घेतल्याच्या नंतर सर्व टाईपचे क्वेश्चन कंप्लीट होतील. मग ज्यावेळेस PYQ घेऊ त्यावेळेस माझ्या आधी तुम्ही स्वतः तयार असाल क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. ओके, तर रुटीनमध्ये असाल, सातत्य असेल तर भीती कोणत्याही गोष्टीची वाटत नाही. फक्त एक एक पाऊल पुढे टाकत चला, एक एक पाऊल. आज 4था बघितलाय, उद्या 5वा लेक्चर बघायचा, उद्या 6वा लेक्चर बघायचा. हाच लेक्चर बघायला पाहिजे असं नाही. ओके, जिथं कुठं तुम्ही अभ्यास करताय, ओके, ते बुकमध्ये करत असाल, कुठल्या नोट्समध्ये करत असाल, कुठल्या व्हिडिओजमधून करत असाल, सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे. कंटिन्युटी तोडू नका. आणि आता सध्या आहे ना बरेच विद्यार्थी आहे ना, विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये हे आहे की पेपर कधीही येऊ शकतो, ॲड कधीही पडू शकते, ॲड कधीही पडू शकते, मैदानी चाचणी चालू ठेवायचे, लेखी चालू ठेवायचे. जे विद्यार्थी 1-2 महिन्यासाठी सुद्धा आहे ना त्यांची दिशाभूल झाली आणि अभ्यास सोडून इतर गोष्टींमध्ये रमलात आणि 2 महिन्यानंतर जाग आली जेव्हा की ॲड पडलेली आहे, त्यावेळेस एवढा गोंधळ उडून जातो. मे बी तेव्हा पण आहे ना तयारी होऊ शकेल 3 महिन्यामध्ये. मात्र आहे ना तुम्ही मेंटली आहे ना तुमचा स्टेट ऑफ माइंड तो असणार नाही. तुमच्या स्टेट ऑफ माइंडमध्ये नेहमी हे असते गोष्ट, मी 5 महिन्या अगोदर विचार केला होता, मी 2 महिन्यांचं नुकसान करून घेतलं आणि मी आता राहिलेल्या 3 महिन्यांमध्ये ना होणार नाही. ती गोष्ट तुम्हाला आहे ना प्रोवोक करते की तू करू शकणार नाही या गोष्टीकडं. आणि ह्या 2 महिन्यांमध्ये कमीत कमी 20% जरी सिलेबस तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतःला तुमचं मन सांगत असतं आपण आहे ना खूप आधीपासून ॲड पडण्याच्या पूर्वीपासून आपण तयारीत आहोत, तर निश्चितपणे आपलं होईल. ही गोष्ट त्यावेळेस आहे ना तुम्हाला बॅक ऑफ द माइंड कुठतरी आहे ना सांगत असते. तुमचं मन तुम्हाला आहे ना सांगत असतं. जसं पिक्चरमध्ये बघतो आपण आरशाच्या समोर आपण थांबले, म्हणजे एखादा नायक किंवा नायिका थांबलेली असते आणि आरशातून त्याचीच प्रतिमा बोलत असते. तेच त्याचं आहे ना सबकॉन्शियस माइंड किंवा त्याचं मन जे आहे ते असतं. ओके, आणि त्याच्यावरती कोणाचंही कंट्रोल चालत नाही. आणि माइंडला प्रोग्राम करणं हे स्वामी विवेकानंदांसारख्या व्यक्तींचं काम आहे. आपण काहीच नाही आहे त्याच्यापुढे. आपल्या हातात काय, आपण विद्यार्थी दशेत आहोत. आपल्या हातात फक्त खपणं, लढणं आणि युद्धात टिकून राहणं एवढ्याच गोष्टी आहेत. फक्त टिकून राहा, अभ्यास करत राहा, बाकी सर्व गोष्टी साध्य होतील. तर तोपर्यंत या ठिकाणी विश्रांती घेऊ, स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.